तशी जर्नी माझी लहानपणापासूनच मला म्हणजे भगवंतानं आवाज दिला होता, पण त्याला एक डिझाईन करणं आपलं काम असतं. पण तेव्हा मला म्हणजे माझे वडील वारकरी संप्रदायातले खूप मोठे गायक आहेत. ते भजनी गायक आहेत जास्त करून. बाकी त्यांना कुठल्या गाण्यांचं शास्त्रीय संगीत जे त्यांना हवं होतं ते त्यांना त्या काळात मिळालं नाही. पण त्यांनी ती गोष्ट माझ्यामध्ये बघितली आणि भरपूर सपोर्ट केला आणि त्यानंतर बाबांनी मला शिकवायला सुरुवात केली, ऐकवायला सुरुवात केली आणि लहानपणापासून मला उपजतच आवाज होता भगवंताने दिलेला. त्यामुळे त्या आवाजाला ग्रो कुठेतरी माझ्या बाबांनी केलंय. सो लहानपणापासूनच मला खरंच वाटतं मला लहानपणापासूनच जर्नी सुरू झाली होती आणि मी जेव्हा गाणी ऐकायचो जास्त करून मोबाईलवर. बरेच जे रियालिटी शोज चालायचे जेव्हा मी लहान होतो हं, म्हणजे हं. लाईक तिसरी चौथीला असतो तेव्हा. अच्छा. आणि तेव्हा मी बरेच रियालिटी शोज बघायचो त्याच्यावर. माझ्यासारखे छोटे छोटे मुलं गायचे आणि मग मी बाबांना म्हणायचो की बाबा मला पण असं गायचंय, मला पण तिकडे जायचंय. मग त्यानंतर थोडंसं तयारी झाल्यानंतर एक्सपिरियन्ससाठी हं, की हं. रियालिटी शो काय असतो. मग त्यामुळे संगीत सम्राट पहिलं झी युवावर आलं होतं. तर संगीत सम्राट मी पहिलं केलं. संगीत सम्राटच्या टायमिंगला मी असं नाही की विचार करून गेलो की मला पुढे जायचंय, विनर व्हायचंय. मी जस्ट शिकण्यासाठी गेलो होतो. लाईक लर्निंग करत होतो आणि तिकडे मी 2-3 राउंड छानपैकी गायलो. आणि त्यानंतर मग मी आउट झालो. पण तेव्हा एवढं दुःख नाही वाटलं कारण की तो एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी.